आई तुळजाभवानीच्या कृपेनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आणि आदरणीय हिंदुहृदय सम्राटांच्या आशीर्वादानं आपल्या महाराष्ट्राला देशात पुन्हा पहिल्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार शिवसेनेनं केलाच आहे. शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या मनातील, विचारातील महाराष्ट्र विकासाच्या संकल्पना जनता जनार्दनासमोर मांडत आहोत. चला उठा, महाराष्ट्र घडवूया. झोपडीतल्या माणसाला वरती काढलं, पोटाला ना तुकडा पान त्याला वाढलं. झोपडीतल्या माणसाला वरती काढलं, पोटाला ना तुकडा पान त्याला वाढलं. सांभाळिले रयतेला या होऊन बाप त्याची जात कंची हाय, त्याचा धर्म कंचा हाय. त्याची जात कंची हाय, त्याचा धर्म कंचा हाय. हीन दिनांच्या झोपडीची माडी केली, भुकेल्यांना अन्न, तान्हेल्यांना पाणी दिलं. शिवरायांच्या मराठी मुलखाच्या मुक्या रयतेच्या प्रश्नांना ज्यानं वाचा फोडली, त्या सुरेश दादांना एखादी जात आपल्या चौकटीत बंदिस्त करेल. माणुसकीचा भाव जयाचा माणूस ज्याचे गाव, सुरेश दादा नाव तयाचे या हृदयाचा भाव. माणुसकीचा भाव जयाचा माणूस ज्याचे गाव, सुरेश दादा नाव तयाचे या हृदयाचा भाव. रयतेच्या उत्थानासाठी पुढं सदा तो राहाय. त्याची जात कंची हाय, त्याचा धर्म कंचा हाय. त्याची जात कंची हाय, त्याचा धर्म कंचा हाय. माणसातली माणुसकी जपणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतला खरा नेता कुणी असेल तर ते केवळ सुरेश दादा जैन. घडला ना घडू दिला त्या राम रहीमच्या दंगली, जातीयतेच्या पाडून भिंती मिटले विचार जंगली. घडला ना घडू दिला त्या राम रहीमच्या दंगली, जातीयतेच्या पाडून भिंती मिटले विचार जंगली. मानवतेचा धर्म सोडून कधीच चुकला नाही. त्याची जात कंची हाय, त्याचा धर्म कंचा हाय. त्याची जात कंची हाय, त्याचा धर्म कंचा हाय. हा हिंदू तो मुस्लिम असा भेद वा जातीय दंगली सुरेशदादांच्या कार्यकाळात कधीही घडल्या नाहीत. संपूर्ण समाज एकोप्यानं ठेवून मानवतेचा धर्म सुरेशदादांसकट अख्ख्या रयतेनं पाडला. सामाजिक शैक्षणिक क्रांती ज्याने इथे घडविली, या शहराच्या सौंदर्याची बाग इथे फुलविली. आली संकटे लाख तुफाने फुंकून ती उडविली, रगवैराची फिरून त्याने धुळीत हो मिळविली. सुरेश दादा परी कुठेही नेता कुणीही नाही. त्याची जात कंची हाय, इथली शैक्षणिक क्रांती, इथली हरित क्रांती, या शहराचं सौंदर्य म्हणजे सुरेश कुमार भिकमचंद जैन. सुरेश दादा आपला माणूस आहे, आपला माणूस आहे.